नमस्कार, आज मी मुंबई स्पेशल वडापाव बनवणार आहे। त्यासाठी 5-6 बटाटे उकडून घेतले आहे। बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आणि घरात वडापाव हा तर बनलाच पाहिजे। तर बनवूया आज मस्त झणझणीत असा अस्सल चवीचा वडापाव। तर बटाटे मस्त स्मॅश करून घ्यायचे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण त्याचं वाटण केलं आहे। अद्रक थोडं जास्त टाकायचं, लसणापेक्षा टेस्ट ही छान येते। तर आता बटाटे मस्त स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया। चंक्स नाही राहिले पाहिजे, बटाटा चांगला स्मॅश झाला पाहिजे। तर आता मस्त बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊया। तर कढईमध्ये मस्त 2-3 चमचे तेल घेतले आहे। तेलामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडकली का जिरं टाकायचं। जिरं टाकलं की 5-6 कढीपत्त्याची पाने टाकायची। कढीपत्त्याची पाने नक्की टाका, टेस्ट छान येते। हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं। मस्त कच्चेपणा जास्तोपर्यंत परतून घ्यायचं। तर आपला मसाला चांगला परतला गेला आहे। ह्या स्टेजला बडीशेप आणि धने कुटून टाका, टेस्ट खूप अप्रतिम येते। ही टिप कोणाकोणाला माहीत होती कमेंटद्वारे नक्की सांगा। तर थोडी हळद टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, म्हणजे आपला मसाला जळला जाणार नाही। आता मसाला चांगला परतला गेला आहे। तर आता बटाटा टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया आणि मस्त एकजीव करूया मसाल्यामध्ये। 2-3 मिनटे वाफ काढायची। वाफ काढल्यामुळे बटाट्याच्या भाजीची चव ही एक नंबर बनते। तर आता आपण 1-2 मिनटे वाफ काढून घेऊया, तोपर्यंत बॅटर बनवून घेऊया। तर मी गरजेनुसार बेसन पीठ घेतलं आहे। त्याच्यात 2 चमचे तांदळाचे पीठ टाकले आहे। तांदळाचे पीठ नक्की टाका, वडे हे कुरकुरीत होतात। थोडीशी हळद टाकली आहे। मी सोडाचा वापर नाही करणार, थोडासा हातावर क्रश करून ओवा टाकला आहे। ओव्याने टेस्ट छान येते, तर नक्की टाका। चवीनुसार मीठ टाकले आहे आणि ज्या मिक्सी पॉटमध्ये मगाशी हिरवी मिरची वाटली होती त्या मिक्सी पॉटमध्ये पाणी टाकून त्याच्यातच हे बॅटर भिजवलं आहे। खूप छान टेस्ट येते। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा। तर बॅटर बनवून झाले आहे। मस्त वाफ पण बटाट्याच्या भाजीला बसली आहे। तर एका ताटामध्ये मस्त पसरून घेऊया आणि पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग वडे बनवायला घ्यायचे। तर आपलं मिश्रण सर्व थंड झालेलं आहे। त्याआधी तुम्हाला एक टिप सांगते, हाताला तेल लावून घ्यायचं। बटाट्याच्या भाजीमध्ये मिरची टाकली आहे, त्याच्यामुळे हातांची आग होऊ शकते। तर तेल लावून घ्या, नंतर वडे बनवायला घ्या। तर वडे हव्या त्या आकारात आपण बनवून घेऊ। तुम्हाला आवडतील लहान मोठे तसे बनवा। सर्व आता या मिश्रणाचे मी वडे बनवून घेते। तर बनवून तयार झाले आहे आपले सर्व वडे। तर आता कढईमध्ये मस्त तेल गरम होण्यासाठी ठेवूया। तेल गरम होताना तुम्हाला एक टिप सांगते, थोडंसं मीठ टाकायचं। त्याच्यामुळे वडा तेलकट होत नाही आणि तेल जळालं जात नाही जास्त। ही टिप नक्की लक्षात ठेवा। आता तेल चांगलं गरम पाहिजे, थंड नको। तेल गरम जर कमी असेल तर वडा खाली चिकटला जातो कढईला। आणि थोडंसं तेल आपण जे बॅटर बनवलं आहे त्याच्यात पण टाकायचं, म्हणजे वडा छान कुरकुरीत होतो। आता हाताच्या साहाय्यानं न करता चमच्याच्या साहाय्याने करणार आहे, जेणेकरून बाकीचे भांडे ही भरली जाणार नाही। तुम्हाला आवडेल त्या सोयीनुसार तुम्ही करू शकता। तर मला हाताने न करता चमच्यानं आवडतं करायला, मी चमच्यानं करून घेते। आणि सर्व वडे आपण तेलामध्ये सोडून मस्त तळून घेऊया। कुरकुरीत क्रिस्पी असे वडे आपले तळून झाले आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतात। जेवढे दिसायला छान तेवढे टेस्टला एक नंबर। तर बनून तयार झाला आहे आपला मुंबई स्पेशल वडापाव। तर याची चव आहे अस्सल आणि एक नंबर। तुम्ही बाहेरचा वडापाव कधीच खाणार नाही अशा पद्धतीने जर घरी बनवला। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।